हाय अँड हॅलो, मी सायली. वेलकम ऑन डेट विथ सायली. आज मी घेऊन आले आहे तुम्हाला शिवसृष्टीला, जे आहे आंबेगाव पुणे येथे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आपल्या समोर टेक्नॉलॉजी थ्रू आणला आहे, जो आपल्याला खूप लाईव्हली अनुभवायला मिळतो. तर याच सगळ्या ऐतिहासिक प्रवासाची अनुभूती आज आपण घेणार आहोत या व्हिडिओद्वारे. वीकेंड असल्यामुळे इकडे बरीच गर्दी आहे आणि तिकीट्स त्यांनी चेक केल्यानंतर आतमध्ये आम्हाला नेलं आणि तिथे ग्रुप्स डिवाइड केले, ज्याच्यामध्ये त्यांनी आमच्या ग्रुपला नाव दिलंय वज्रगड आणि आमच्यासोबत अजून एक जो ग्रुप होता त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं पुरंदर. हा होता रंगमंडप. इथे दोन्ही ग्रुप्स जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या प्रोजेक्टची आणि इथल्या कॉन्सेप्टची माहिती सांगितली. इथे रंगमंडपाच्या मधोमध एक मस्त मिनिएचर आर्किटेक्चर प्लॅन त्यांनी एक्झिबिट केला आहे, ज्याच्या मध्ये इतक्या बारकाई आहेत इकडच्या सगळ्या गोष्टींच्या. ते बघून खरंच खूप छान वाटलं. इतकं सुंदर हे आर्टवर्क होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे लाईट इफेक्ट्स, ट्रीज अशा बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या. एकदम त्याच्याने तो लाईव्हलीनेस आला होता त्या छोट्याशा मिनिएचरला. आता आपण उभे आहोत, याचं नाव आहे रंगमंडप. इथे आपल्याला स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा, महाराजांच्या जन्मापासून मृत्यूचा जो काही इतिहास आहे तो इतिहास पाहायला ऐकायला इथे मिळणार. पूर्वी जसे गड असायचे, दरवाजे असायचे, मशाली लावलेल्या असायच्या, त्याचप्रमाणे त्यांनी इथे काहीसं केलं आहे. दुसऱ्या मजल्यावर आल्यावर हे काहीतरी भव्य असं कन्स्ट्रक्शन दिसतंय. बघू आता याच्यात काय ना. दुसऱ्या मजल्यावर आल्यावर हे भवानी मातेचं मंदिर त्यांनी केलंय. दर्शन घेऊयात. इथल्या वास्तूमध्ये फिरताना हे मोठे दरवाजे, बुरुज हे सगळं बघून असं वाटतं आपण खरंच गडावरच फिरतोय. तरी इथे बरंचसं बांधकाम अजून चालू आहे. ही सगळी अशी किलबिल सतत आमच्यासोबत होती. कोणत्या तरी शाळेची ट्रिप आली आहे इकडे हे सगळं बघायला. हे काहीतरी नवीन सेक्शन आहे, करूयात एक्सप्लोअर. हे या भरत भूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम. त्यानंतर अर्थातच आमचे आजोबा थोरले बाळासाहेब शहाजीराजे, आमची आजी जिजाऊसाहेब आणि आमचे आबासाहेब.
आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योग्याचे दोनच शब्द, जाणता राजा. स्वप्नाचे बीज कसब्यातील ठिकाणांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीने इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट चंद्रगुप्त मौर्यापासून ते विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे. संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे दार उघड, माहूर लक्ष्मी दार उघड, भंडार सुखी जगदंबे, दंड दंड महिषासुर दुर्गे, महाराष्ट्र धर्मरक्षिते दुर्गा भवानी दार उघड, दार उघड भैया, दार उघड. या तुमच्या समुद्रावर मुठभर सैन्यांनी आणि चिमुटभर नक्षांनी चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या फासात विकावं. त्यांना त्यांच्या कल्पकासाठी पृथ्वीच्या भूमी द्या. आता इथे राज्य आपलं. आत्ता आम्ही जो पाहिला तो एक लेझर शो होता आणि तो खूप अमेझिंग होता. तर सगळ्यांनी नक्की इकडे येऊन तो एक्सपिरियन्स केला पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण जाणता राजाची आपण स्टोरी ऐकली, त्यांचा पूर्ण इतिहास त्यांनी खूप छान टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्यासमोर आणला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे इफेक्ट्स वगैरे होते. तर खूप मजा आली, मस्त वाटलं. इथल्या ज्याही मूर्त्या त्यांनी केल्या त्या एवढ्या सुरेख आहेत, असं वाटतं खरंच मावळे उभे आहेत. हे आहे रणांगण दालन. इथे तेव्हाचे वेगवेगळे शस्त्र, कट्यारी, बंदुकी सगळ्याच त्यांनी इतक्या सुंदर प्रदर्शित केल्या आहेत. मी शक्य होईल तेवढं छान कव्हर केलं आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाही बघायला मिळेल.
शिवसृष्टी या प्रोजेक्टला साकार होताना बघणं हे स्वप्न होतं पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं. आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीता आहे. महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो अहंकार. आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बंद पडलेल्या वाक्यात कोण घडलेले तरी समस्त लिखावे शोधून त्यांना पुन्हा पुंकर करायची. आम्हाला जसा जसा एक एक हिरा सापडत गेला तस तसा त्याला कायम योग्य कामासाठी कोणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाणाकडे धावला, कोणी तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत मृत्यू रोखून धरला, तर कोणी तुफान दर्यात शौर्याचं वादळ घातलं. भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकलदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला फकीर. अत्यंत दुर्मिळ अशा या पर्वतातून परकलदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. आमच्या बाळासमोर तुमच्या खिल्लतीची काय किंमत? काही दालनं बघून झाल्यानंतर जवळपास आता आमचे 2-2.5 तास झालेत आणि त्यांनी आता आम्हाला एक शॉर्ट ब्रेक दिलाय, ज्याच्यामध्ये नाश्त्याची इकडे सोय आहे, कॅन्टीन आहे प्रॉपर. सो इथे आता मस्त नाश्ता वगैरे करूयात आणि मग पुढचे दालनं बघूयात. ज्यावेळेस भारताने अब्दुल खानला मारलं त्यावेळेस एका युद्धानंतर घेतला स्वराज्यामध्ये 18 किल्ले ते एका दिवसाच्या चर्चेसाठी पराभव होता. त्याच वेळेस सिद्दीकीने त्यांना वेढा घातला. वेढा एवढा मजबूत होता त्या वेढ्याचं युद्ध अशी तर छत्रपती स्वयंवरात 612 मावळ्या घेऊन परागडावर निघाले आणि ही खबर सिद्धीच्या सेनेला त्यावेळेस शिवाकाशी जे छत्रपती स्वयंवरासारखे प्रोजेक्टर मॅपिंग थ्रू इथे जे छोटे छोटे गडांचे मिनिएचर्स क्रिएट केले होते त्याच्यावरती ते खूप छान पद्धतीने तेव्हाचे जे सीन्स आहेत ते इंटरप्रिट करतात.
नाही, तर समुद्राच्या तळापासून जो खडक बनतो त्या खडकाची ती तटबंदी आहे. त्यामुळे आजही आपल्याला ही सद्यस्थितीमध्ये बघायला मिळते. आत्ताच सगळं कंप्लीट झालेलं आहे. जवळपास 3-3.5 तास लागले हे सगळं बघायला. हा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता, खूप मजा आली आणि टेक्नॉलॉजीचा यांनी खूप चांगला वापर केला आहे, ज्यामुळे आपल्याला सगळ्यांनाही खूप खूप अमेझिंग फील येतो. त्या हिस्ट्रीला खूप चांगल्या पद्धतीने आपल्यालाही अनुभवता येतं, आपण असं म्हणूया. आणि आमच्यासोबत इथे एक बराच मोठा ग्रुप आला आहे, तर आपण त्यांनाही विचारू की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता यासाठीचा. हॅलो, नमस्कार. तुमचं नाव काय? संजय बोगा. अच्छा, तर आपण यांना विचारूयात की यांना एक्सपिरियन्स कसा वाटला आणि हा नक्की ग्रुप कुठला आहे? कुठून आलात तुम्ही? पुण्यातून आलेला आहे आणि ग्रुप साधारण सुरू झालेला एक 5-6 वर्षापासून सुरू झालेला आहे. आणि मुळात जो सुरू झाला होता एक 5-6 आणि आनंद माझे हे छोट्या बहिणीचे मिस्टर आहेत, तर आम्ही एक 5-6 कुटुंब असे आम्ही जायचो दर आठवड्याला. तर तिथून याची मुहूर्तमेढ रोवली गेली संडे हॅकरची. आणि मग ते हळूहळू एक मला वाटते त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी ते पसारा त्याचा वाढवला. आधी फक्त त्या आमच्या क्लोज ग्रुपमध्येच राहायचं ते. नंतर बऱ्याचशा लोकांना रजिस्ट्रेशनसाठी मग कॉल केलं गेलं आणि त्याच्यानंतर मग पसारा वाढला. तुम्ही जवळजवळ 1000 लोक तरी मेंबर आहेत ग्रुपचे. अरे वा, खूपच मोठा ग्रुप आहे. तुम्ही असं ट्रेकिंग वगैरे करता का? म्हणजे हो, जर आठवड्याला रविवारी ठरलेला असा एक आठवडा आधी बुधवारीच पुढच्या आठवड्यात काय करायचं हे ठरलेलं असतं. मग एक साधारण तीन जे आठवडे जातात ते छोटे छोटे असतात आणि नंतर एखादा आठवडा हा मोठा घेतला जातो थोडंसं शहराच्या बाहेर. असं जे प्रबळगड मागच्या रविवारी जिकडे ते प्रबळगड होतं, 2 तास 3 तासाच्या रनवर असतो आणि संध्याकाळी रिटर्न. आणि काही जे असतात ते थोडे लांब पल्ल्याचे असतात, म्हणजे एखादी रात्र राहून मग 2 दिवसाचं असं ते प्रोग्राम होतो. दोन्ही दिवस ट्रेकिंग असतं आणि थोडक्यात शनिवारी सुरू करून रविवारी रात्री यायची व्यवस्था केलेली जाते. असं 2 दिवसाचं ट्रिप असतं. किती छान, मस्त. मलाही आवडेल तुमच्या ग्रुपमध्ये यायला कधीतरी. बरं, मला हे विचारायचं होतं की मग हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा होता? नाही, हा तर अफलातून आहे. म्हणजे शिवसृष्टीचं ऐकलेलं होतं, पण ज्या पद्धतीनं त्यांनी इथं उभारलेलं आहे, म्हणजे शिवचरित्र अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहतं. दृकश्राव्य माध्यम जे वापरलेले नवीन टेक्नॉलॉजी आहे. महाराज ज्यावेळी बोलतात ते रोबोटिक आहे, तर त्यांनी ते रोबोटिक ते हात आणि हावभाव जे आहेत ते व्यक्त होतात त्यातनं. अक्षरशः सजीव कलाकृती उभी केल्यासारखी वाटते. तर खूपच सुंदर. आणि ज्यांचे हातभार लागलेत त्यांना धन्यवाद. खरंच हा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि यांच्या ग्रुपचा मी सगळे कॉन्टॅक्ट्स किंवा जे काही आहे डिटेल्स ते मी नक्कीच या व्लॉगमध्ये अटॅच करेन. कोणालाही इंटरेस्ट असेल यांचा ग्रुप जॉईन करायला तर नक्की जॉईन करा. ऑल आर वेलकम. वी आर ओपन फॉर एव्हरीवन, ऑल एज ग्रुप्स. जॉईन संडे हॅकर. थँक्यू. तर हा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तसंच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.